झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ। मराठवाडा आणि विदर्भात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला। महिलांच्या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याकडे लक्ष। मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर महाविकास आघाडीत चर्चा। राहुल गांधी, खरगे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एक्झिट पोलच्या आकड्यांवरही चर्चा झाल्याची माहिती। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता। निकालाला 2 दिवस बाकी, मुंबईतील हॉटेल बुक होण्याची शक्यता। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील। 23 तारखेला संध्याकाळीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार, संजय राऊतांचा दावा। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू। एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही। आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे। सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडू यांचा दावा। राजधानी दिल्लीत आज संध्याकाळी भाजपची महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत बैठक होणार। महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। संजय राऊतांची माहिती। निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद। अदानींवर अमेरिकेत गुन्हा दाखल। राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष। अमेरिकेत अदानींविरोधात अटक वॉरंट काढले। शिंदे, फडणवीस, अजितदादांनी निवडणुकीत वाटलेले पैसे अदानींचे, राऊतांचा आरोप। एक्झिट पोलनुसार राज्यात 100% महायुतीचंच सरकार येणार। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त। TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता। TV9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष। काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। TV9 रिपोर्टर पोलनुसार इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या। पोलनुसार अपक्ष आणि इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक। महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। एक्झिट पोलनंतर भाजप ॲक्शन मोडवर। जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार। विजय बंडखोरांवरची कारवाई मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती। एक्झिट पोल काहीही असू द्या, जनतेनं उठाव केलाय। राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रात 65.2% मतदानाची नोंद। राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 76.25% मतदान, तर मुंबई शहर मध्ये सर्वात कमी 52.7% मतदान। 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70%हून अधिक। सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला। पुणे जिल्ह्यात 61.5% मतदान, तर वडगाव शहरी सर्वाधिक 55.71%, तर हडपसरमध्ये 50.11% सर्वात कमी मतदान। मुंबईत सर्वाधिक मतदान माहीममध्ये, तर सर्वात कमी मतदान कुलाब्यात। माहीममध्ये सर्वाधिक 58% मतदान, कुलाब्यामध्ये सर्वात कमी 44.49% मतदान। मुंबईच्या मुंबादेवीमध्ये 48.76% मतदान, तर वडाळ्यात 57.37% मतदान। 23 तारखेला महानिकाल, कोण बाजी मारणार याकडे लक्ष। मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। महायुतीतील एक आमदार मर्डर करण्याची भाषा करतो। निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही, सुहास कांदेंच्या कालच्या वक्तव्यानंतर राऊतांचा सवाल। कोथरूड विधानसभा मतदारसंघात निकालाआधी चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर। चंद्रकांत दादांच्या समर्थकांकडून पाषाण परिसरात विजयाचे बॅनर। पुण्यात शरद पवार गटाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर लावले। खडकवासल्याचे सचिन दोडके आणि पर्वतीत अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावले। शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना मारहाण। मारहाणीच्या निषेधात परळीतील घाटनांदूरमध्ये आज बंदची हाक। जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। नाशिकच्या नांदगावमधील राड्या प्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल। सुहास कांदे आणि समीर भुजबळांसह समर्थकांवर गुन्हे दाखल। जवळपास 200 ते 250 कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याची माहिती।
मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, मात्र तरीही मराठा समाज मागासच. सर्व निकषांचे पालन करून मराठा आरक्षणासंबंधी कायदा केला. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा हायकोर्टात युक्तिवाद. तर आरक्षणासंबंधी आधी आणि आताच्या कायद्यात फरक काय, हायकोर्टाचा सवाल. गुलाब्यातील जे स्कूल ऑफ आर्ट येथे स्ट्रॉंग रूम तयार. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. रत्नागिरीतील स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच. केंद्रीय राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं स्ट्रॉंग रूमला कवच. सीआरपीएफचे जवान तैनात. नाशिकमध्येच्या स्ट्रॉंग रूमला 3 स्तरात सुरक्षा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 3 लेअरमध्ये सुरक्षा यंत्रणा. दादासाहेब गायकवाड सभागृहात 23 तारखेला मतमोजणी. पुण्यात मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था. 24 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार. 3 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद. मतपेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृह येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. राज्यात आचारसंहितेच्या कालावधीत 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त. सी विजिल ॲपवरील 10,134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. नागपुरात मतमोजणी केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था. मतमोजणी केंद्रावर 3 लेअर सुरक्षा तैनात. नागपुरात ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर दगडफेक झाल्यानं यंत्रणा अलर्टवर. पुण्याच्या भोर मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार किंवा ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड नाही. राज्यात यावेळी 30 वर्षांमधील सर्वाधिक मतदान. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 3.7% मतदान वाढलं. पालघर जिल्ह्यात 65.95% मतदान. विक्रमगड मतदारसंघात सर्वाधिक 77.75% मतदान. तर नालासोपाऱ्यात सर्वात कमी 57% मतदान. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात 65% मतदान. चिपळूण मतदारसंघात सर्वात जास्त 68.65% मतदान. छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा. बीडच्या परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण. घटनेच्या निषेधार्थ घाटनांदूर बंदची हाक. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटलांना जीवे मारण्याची धमकी. रणजित पाटील यांनी परंडा पोलिसात गुन्हा दाखल केला. वाशिम शहरात मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्ड. हेमंत जीवनानींकडून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून गुन्हा दाखल. मध्य नागपुरात ईव्हीएम मशीन नेणारी गाडी फोडली. अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक. बडकस चौकात कार्यकर्ते जमा झाले होते. अहिल्यानगरमध्ये भाजपा आमदार मोनिका राजळेंना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित स्थळी हलवलं. आक्रमक जमावापासून बचावासाठी त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. नवी मुंबईतील कोपरखैरणे भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरणी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना अटक. 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल. साताऱ्यात निवडणुकीचं काम संपवून घरी जाताना महसूल अधिकाऱ्याचा अपघात. अपघातात रोहित कदम यांचा मृत्यू. रात्री 2:30 वाजता झाला अपघात. जालन्याच्या मंठा शहराजवळ रुग्णवाहिकेचा अपघात. अपघातात 8 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू. एक वृद्ध आजी गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटलं. व्यापाऱ्याच्या घरातून 11,64,000चे दागिने चोरट्यांनी लांबवले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. बीडच्या परळीमधील घाटनांदूर मतदान केंद्रावरील तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल. तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्याची तोडफोड. जळगावच्या चोपडामधून निवडणूक प्रक्रिया आटोपून घरी परतणाऱ्या बीएलओचा अपघातात मृत्यू. लक्ष्मीकांत पाटील असं बीएलओचं नाव. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुयाना या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार. राजकारण आणि भारत गुयाना संबंध अधिक दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल मोदींचा सन्मान. उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. इंडियन एक्सप्रेसचं वृत्त. मागील 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट. शहरात 31.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशकात गारवा वाढला. शहरात 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल मंगळवारी रात्री विरार यार्डात दाखल. टेस्टिंगनंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार. नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.